नमस्कार म्हणजे श्री स्वामी समर्थ कसे तुम्ही टाकाटाकीनं टाकाट राहायचं. त्याला तर काल लाडक्या बहिणीचे पैसे आलेत. उभे बायकोला विचारतो तुला पैसे आले त्याने मोठं विचारतो. ए सुन्या काय हा, करतेस? काय नाही बसले. मग लाडक्या बहिणीचे पैसे आले का नाही? हो आले ना. मग कुठे आहेत पैसे कुठे आहेत? पैसे हा हाय हाय. काय केलेत पैशांचे? सामान आणला घरात. कुठलं दाखव सामान काय काय आणलं ते सामान आपल्या दाखव. अरे बापरे हे एवढं काय आहे? गोडे तेल. ओके घोडे आणलं काय? ओके ओके. आणि दुसरं काय काय आणलंय? ला- पोहे आणले. हा पोहे 1 किलो, साखर 1 किलो, ओके. मूग काय ते? मूग आहे, मूग अख्खे मूग, हा मूग डाळ, हा ही मसूर डाळ. ओके. आणि बाकीचे एवढ्या वस्तू का आणल्या. एवढे कधी आणि आणले? आणि भाजी वगैरे आणली. पैसे कधी आणले? पैसे आणले कधी काढले कधी सांगितलं मग पण मी काय नाही. असं फालतू वस्तू का नाही घेतल्या, घरातल्याच वस्तू का घेतल्या. माहितीये मला तू घरातल्या वस्तू किती. मग मग एवढं सामान होतं फक्त? एवढं म्हणजे 1500 रुपये तेवढंच येणार ना सामान. भाजीवर पण आणली काय? भाजी वगैरे आणली. हो काय? हा मग प्रत्येक महिना असंच करतेस काय? मग काय असंच करते. काय करते असेल? असे तुमचा पैसे पगार पुरत नाही ना, मग थोडं हे हे हेल्प होते तेवढं हो लाडक्या बहिणीची हो का? पैशाने. मग 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 आज मी खुश आहे भरपूर. आज माझ्या गोड तेलाला साखर आली. खूप दिवसांनी चहा पिणार आहे मी काय बोलतेस? आज. म्हणजे मी भरपूर खुश आहे. ओके. आता खूप दिवसांनी चहा पिणार आहे ना. लय दिवस साखर संपलेली आणि मग चहाचे पण खूप वांदे झालेले आणि साखर पण खूप महाग झाली आता. कसं काय म्हणून? कसा बोलला आता? चला तर बायको भरपूर खुश झाले. सामान आणले तिने भरपूर. मला तो 1300 लागून सुरू केलं असतील ना. हो. हे सगळं सामान आहे. आणि तुम्ही पण असंच करा. आपण जे सामान आणतो लाडके म्हणजे पैसे आहेत लाडक्या बहिणीचे. लाडके म्हणजे पैसे आहेत लाडक्या बहिणीचे त्याचा चांगला उपयोग करा. कारण आपले जे पैसे भेटतात ते काय काय लोक म्हणजे फालतू कोण करत नसतील. पण तरी पण सांगतोय आम्ही तर प्रत्येक महिन्यात बायको हर महिन्यात सामानच आणतो सर्व काय ना काय आणते. आम्ही अजूनपर्यंत दुसरे खर्च केले नाही लाडक्या म्हणजे पैसे. तर काय केलं दुसरं खर्च? नाही दुसरं काय म्हणजे फालतू करतोय? नाही. ते फालतू घरातच वस्तू. नाही नाही आम्ही बाहेर घरच्याच वस्तू म्हणजे सर्व जे आपल्या घरचे सामान लागतो तेच आम्ही सर्व सामान आणतो. आता ह्या टायमाला तेल आणलं तेल 1-2 महिने जातील ना 2 महिने जातील ना. हो 2 महिने दिला. हा त्या 2 महिने जातील. आणि दुसरं काय काय बोलतोस तू? मूग डाळ, मूग डाळ वगैरे आहे. मसूर डाळ. मसूर डाळ आहे. जेवढं थोडं थोडं आलं तेवढं थोडं थोडं म्हणजे घेतलंच. ओके. बाकी लपून ठेवले नाही पैसे ना? नाही नक्की ना? पैसे लपून ठेवले. खरं सांग. मी तर बायकोला बोललो साखर आणू नकोस. साखर डबा त्याची मी रागाने फेकून दिला. तरी हिने साखर आणली. काय सुना तुला बोललो साखर आणू नको बोललो तू. आपल्याला नको साखर, पण पाहुणे कोण आले तर मग त्यांना काय देणार. त्यांना चहा अरे पण नको. साखर महाग किती आली तुला माहिती आहे साखर किती महाग आहे. साखर महाग झाली माहितीये, पण पाहुणे आले तर पाहुण्यांना नको द्यायला का. कोण कोण आणली आता तुला? रक्षाबंधनला कोण आलं, तुमची बहीण आली तर मग त्यांना चहा वगैरे नको. तिने साखर बघितलं मागली तर मग हो हा? द्यायची थोडीची. हा. आणि प्रेम बघ असं बघतोय. प्रेमला काय आणलंस का नाही? प्रेमला आणलं ना काय आणलंस? 2 अंडरवेअर कुठे आहेत? आहेत. कुठे आहेत? फक्त 2 अंडरवेअर 2 आणि दुसरं काय बनवून काय आणलं नाही? अंडरवेअर 2 अंडरवेअर बनियान. मग पैसे जास्त गेले असतील. तू तर बोलते 1500 आहेत 1500 आहेत. मग पैसे लपून कुठे ठेवलेले हा? निघालतोय लाडके म्हणजे पैसे येतात लाडके म्हणजे पैसे. मग तुला कसं वाटतं म्हणजे चांगलं वाटतं की तुला काय संधी द्यायचा आहे सगळ्यांना म्हणजे? चांगलं वाटतं पैसे येतात ते. थोडा जरा आधार होतो ना घरामध्ये घर खर्च व्हायला वगैरे. नवऱ्याचा पेमेंट कमी असतो आणि त्याच्यात मग भरपूर प्रॉब्लेम होतात. नाही खरं आहे कारण काय माहिती लाडक्या म्हणजे 1500 आपल्याला भरपूर लोकांना कमी वाटत असेल. पण आमच्या इथे ते भरपूर आहेत आणि काही गावी ठिकाणी ते 1500 रुपये म्हणजे खूप लाडक्या बहिणींना 1500 रुपये येतात ते म्हणजे गाव ठिकाणी ते भरपूर आहेत. एवढी लोक खुश होतात ना भरपूर. फक्त त्याचा चांगला उपयोग करा आणि शक्यतो घरी कोण दारू पित असतील
त्याने दारू पिऊ नका. कारण तुम्ही बायकोकडे पैसे मागणार लाडक्या बहिणीचे पैसे आल्यावर तसं काही करू नका. त्याचा चांगला उपयोग करा. तर तुमचा म्हणजे सरकारची स्कीम खूप चांगली आहे. माझ्यामध्ये भरपूर स्कीम चांगली आहे. त्यामुळे सगळ्यांना म्हणजे पैशाचा चांगला उपयोग करा. बस एवढंच सांगायचं होतं आम्हाला. हो. चला तर मंडळी, लाडक्या बहिणीच्या पैशाचा उपयोग चांगला करा हे तुम्हाला सांगायचं होतं. आणि बायको आमची कशी लाडक्या बहिणीच्या पैशाचा उपयोग करते हे तुम्ही सांगितलं असेल. आणि तसं तुम्ही पण करा. कारण पैसा हा आपल्याला सरकार देतोय, तो आपल्या फालतू खर्च करण्यासाठी नाही. तो आपल्याला चांगला खर्च करण्यासाठी सरकार देतोय. त्यामुळे चला बाय बाय. बाय बाय. चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण.